मराठी माणसासाठी जाज्वल्य असा दिवस आहे, कारण की शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे. जो जो मराठी माणूस आहे त्याच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्यांनी जीवापाड ही संघटना मोठी केली आणि संघटनेचा आज वर्धापन दिवस. संघटनेशी निगडीत आणि या महत्त्वाचं कायम भूमिका घेतलेले शंभूराजे देसाई आपल्याबरोबर आहेत. वर्धापन दिवसाच्या निमित्तानं साहेब, शिवसैनिकांना काय भावना असेल पहिल्यांदा सांगणार? सर्वप्रथम तर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम शिवसैनिकांना आम्ही पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आजचा दिवस हा आमचा स्थापना दिवस आहे. शिवसेनेचे संस्थापक आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या जाज्वल्य ज्वलंत प्रखर हिंदुत्ववादी विचारासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केली. आता 60 वर्ष तो विचार पुढे घेऊन आम्ही आदरणीय साहेबांचे सगळे अनुयायी आम्ही वाटचाल करतो आहे. आम्हाला जी शिकवण आहे, आम्ही शिवसैनिक जे तयार झालो ते वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या विचाराने आम्ही या ठिकाणी प्रेरित होऊन त्यांनी जे आम्हाला घडवलं, त्यांनी जे आम्हाला विचार दिले ते आजही तसेच नव्या पिढीसमोर नेण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करतो आहे. आजच्या वर्धापन दिनी सगळ्यांनाच, महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना आणि देशभर विखुरलेल्या शिवसैनिकांना आज पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांचं भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे. कारण नेहमीच दसरा मेळावा असू द्या, शिवसेनेचा वर्धापन दिन असू द्या, आदरणीय शिंदे साहेबांचे जे विचार आहेत ते स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारेच आहेत. ते अधिक नवीन तरुण पिढी पुढं कशी नेता येतील. आणि वंदनीय शिवसेना प्रमुख जे सांगायचे की आपल्याला प्रत्येक घरात आपला शिवसैनिक तयार करायचा आहे, तेच काम आम्ही पुढे नेतोय. आणि आज वर्धापन दिनीसुद्धा आमचा तोच दृढ निश्चय आहे की प्रत्येक घरामध्ये शिवसैनिक हा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी तयार करू. संघटनेच्या समोर कुठली सगळ्यात मोठी आव्हानं असतील भविष्यात? नाही, संघटना जर आपण पाहिली तर बघा, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तोपर्यंत सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाचं ऐकून घेतलं जायचं. त्याची अडचण, त्याची तक्रार, त्याच्या समस्या स्वतः साहेब हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्याची दखल घ्यायची, ती सोडवायची. आजही तीच पद्धत मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं, उभ्या देशानं पाहिलं, मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम करताना शिंदे साहेबांची दारं मग ठाण्यातल्या घरातली असू द्यात, वर्षा बंगल्यावरच्या असू द्यात, मंत्रालयावरच्या 6व्या मजल्यात त्या मुख्यमंत्री दालनातल्या असू द्यात, ही सामान्य शिवसैनिकांसाठी 12 महिने 24 तास उघड्या असायची. साहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, देशातल्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या शिवसैनिकाचं ऐकून घ्यायचे आणि जागेवर त्याचा प्रश्न सोडवायचे. त्यामुळं आव्हान म्हणण्यापेक्षा अधिक शिवसेना ताकदवान करण्याचं काम आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू. तुम्ही सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, आम्ही 80 जागा लढलो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीमध्ये आणि 61 जागा जिंकलो. म्हणजे कमी जागा लढूनसुद्धा जास्त जागा जिंकण्याचा एक वेगळा विक्रम हा आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केला आहे. त्यामुळं अधिक शिवसेनेची ताकद वाढवायची. येणाऱ्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष अधिक ताकदवान करायचा, हेच धोरण घेऊन आम्ही आता इथून पुढची वाटचाल करू. देसाई साहेब, प्रादेशिक पक्षांना स्वतःचं अस्तित्व कायम टिकवणं हे राष्ट्रीय पक्षांसमोरचं मोठं आव्हान असेल? नाही, शिवसेना जर आपण म्हणाल तर कायमच शिवसेना ही महायुतीमध्ये राहिलेली आहे. 19 ते 22 ह्यामधल्या 2.5 वर्षाचा कालावधी महाविकास आघाडीचा जर सोडला तर जी युती शिवसेना भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युती
जी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी, प्रमोद महाजन साहेबांनी, लालकृष्ण अडवाणी साहेबांनी, मुंडे साहेबांनी आणि आमच्याकडनं आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली. त्या युतीमध्ये आम्ही आहोत. आम्ही जरी प्रादेशिक पक्ष असलो तरी लोकसभेला पडलेलं मतदान, विधानसभेला पडलेलं मतदान, या मतदानाची आकडेवारी जर पाहिली आणि देशामध्ये इतर अनेक राज्यांमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतानाच देशभर शिवसेना पसरली होती. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, अनेक राज्यांमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळं पक्ष मजबूत करणं, पक्ष वाढवणं आणि प्रादेशिक पक्ष हा काय कधीच कायम प्रादेशिक राहत नाही. जशी जशी शिवसैनिकांची ताकद वाढेल, जशी जशी शिवसैनिकांची संख्या वाढेल, लोकप्रतिनिधींची संख्या वाढेल, मतदानाची आकडेवारी वाढेल, तसा तसा पक्ष पूर्ण देशभर विस्तृत होईल. आणि जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न होतं की आपल्याला हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून आपल्याला शिवसेना उभारी घ्यायची आहे, मोठा करायचा आहे, त्या दृष्टीनं आमची वाटचाल आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. शंभूराजी, तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेमध्ये आहे, या गोष्टीमध्ये जर उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राज ठाकरेंकडे शिवसेना दिली असती तर खरंच जास्त अधिक मोठी झाली असती किंवा हे भविष्यात हे जे प्रसंग घडले ते घडले नसते? नाही, आता हे बघा, जर तरच्या प्रश्नावरती आता भाष्य करणं योग्य नाही. परंतु राज ठाकरे साहेबांची काम करण्याची पद्धत आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांची काम करण्याची पद्धत याच्यामध्ये खूप फरक आहे. राज ठाकरे साहेब यांच्यामध्ये आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची छबी बघतो, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या विचारामध्ये. आणि म्हणून राज ठाकरे साहेब त्यांच्या जागी मोठे आहेत, उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या जागी मोठे आहेत. त्यामुळं आता असं झालं असतं तर काय झालं असतं हे म्हणण्यापेक्षा आज शिवसेना जी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे, ती शिवसेना ही आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढं चाललो आहे, मगाशी मी सांगितलं तसं. त्यामुळे ती शिवसेना वाढवणं, मी मगाशी म्हटलं तसं घराघरात शिवसैनिक तयार करणं आणि देशभर विस्तृत झालेला पक्ष म्हणून शिवसेनेची ताकद वाढवणं हे आमचं काम आहे. त्या दृष्टीनं आम्हाला निश्चितपणे यश मिळते. बरं, नाही, शिंदेसाहेब आता काय भूमिका घेतात की हिंदुत्व ही भूमिका तुम्ही मांडलीत, त्यामुळेच 2022ची तुमची भूमिका वेगळी राहिली, स्वतः घेण्याची परिस्थिती आणली. पण 2019ला जर उद्धव साहेबांनी सुद्धा जर वेगळी भूमिका काँग्रेसबरोबर न जाण्याची घेतली असती तर कदाचित शिवसेनेचा विस्तार अधिक मोठ्या स्वरूपात झाला असता का? नाही, बघा ना, 2019ला तुम्ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो. होय, बरोबर, भाजपबरोबर. शिवसेना भाजप युती म्हणून लढलो. आम्ही त्याच्यामध्ये उमेदवार होतो. आमचे पोस्टर बघितले, आमचे बॅनर बघितले, आमचे हँडबिल्स बघितले, आमची पत्रकं बघितली निवडणुकीची. तर एका बाजूला माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो. आम्ही 2019ला जी 21 दिवस ही सत्ता सरकार स्थापन करायची चालली होती हालचाल, आम्ही उघडपणानं सांगत होतो की आपल्याला ज्यांच्याबरोबर महायुती करून आपण लढलोय त्यांच्याबरोबरच सरकार केलं पाहिजे. वरिष्ठ तुम्ही आहात, नेते तुम्ही आहात. जागा किती घ्यायच्या, मुख्यमंत्रीपद किती वर्षासाठी घ्यायचं, पहिलं घ्यायचं का नंतर घ्यायचं, हे तुमचा अधिकार आहे, हे तुम्ही बसून ठरवा. पण ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलोय, ज्यांच्या विरुद्ध ज्यांचा पराभव करून आम्ही निवडून आलोय, ज्यांच्यावरती आम्ही जहरी टीका केली, ज्याने आमच्यावरती जहरी टीका केली, अशा टोकाची विरुद्ध भूमिका असणाऱ्या लोकांच्या बरोबर सरकार करणं महाविकास आघाडीचं बरोबर होणार नाही हे आम्ही सांगत होतो. पण त्यावेळी ऐकलं गेलं नाही आमचं. आणि मला आठवतंय ज्यावेळी महाविकास आघाडी दुसऱ्या दिवशी तयार होणार होती, आदल्या दिवशी आम्हाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की हा पक्षाचा निर्णय आहे आणि पक्षाचा प्रमुख म्हणून मी सांगतोय तो तुम्हाला ऐकावं लागेल. आणि शेवटी पक्षाचा आदेश म्हणून आम्ही ते मानलं, त्याप्रमाणे महाविकास आघाडी झाली. पण लोकांनी ती स्वीकारली नाही, लोकांना ते रुचलं नाही. आणि जी भूमिका माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022ला घेतली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिवसेना स्वीकारली, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिवसेना स्वीकारली. कायद्यानं, घटनेनं, धनुष्यबाणाचं चिन्ह, पक्षाचं नाव आम्हाला दिलं. म्हणजे आमची भूमिका योग्य होती हे नंतरच्या काळात कायद्यानं सुद्धा सिद्ध केलं आणि लोकांनी मतदान करून सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळं आता जी वाटचाल पक्षाची शिवसेनेची सुरू आहे ती अगदी योग्य आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला धरूनच सुरू आहे.
धर्मवीर दिघे साहेबांच्या विचाराला धरूनच सुरू आहे आणि तोच विचार, तीच पक्षाची भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलेली आहे. नाही, पण मग ते म्हणतात की शिवसेना आणि मुंबई ठाकरेंचीच आहे, पोस्टर तर तसेच लागलेत आज. कोणी काय पोस्टर लावावेत, कोणी काय बोलावं, लोकशाहीमध्ये ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरती आम्ही बोलणार नाही. पण लोकांनी धनुष्यबाण स्वीकारला, शिवसेना स्वीकारली, ती आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनं स्वीकारली. उबाटाची काय परिस्थिती झाली, किती जागा ते लढले आणि किती जिंकले, हा आकडेवारीचा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे. लोकमत कोणाच्या बरोबर आहे, शिवसैनिक कोणाच्या बरोबर आहे, जनतेचा आधार कोणाला आहे मतदानाचा, हे कालच्या निवडणुकीमध्ये स्वच्छ स्पष्ट झालेलं आहे समोर. त्यामुळे ते काय म्हणतात त्यांना जरूर म्हणावं, पण शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे. जनतेनं मतदानातनं जो कौल दिला पाहिजे तो स्वीकारलाच पाहिजे आपण, आणि ते सुद्धा उबाटाच्या लोकांनी कुठेतरी मान्य करावं, एवढंच मी त्यांना सांगेन. साहेब, गोगोलेंचा विषय आत्ता खूप गाजतो, त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की एवढी महायुतीत का धुसफूस आहे की गोगोलेंचे काही व्हिडिओ मुद्दावून ट्विट करावेसे वाटतात, आपल्या मित्रपक्षालाच एवढं डिस्टर्ब करावं असं वाटतं आणि थेट अघोरी पूजा वगैरे असे उल्लेख करावे लागतात. त्यानं हे बघा, आता मान्य भरतशेठ गोगावलेंनी एक धार्मिक विधी केला. आता आपण हिंदू धर्मामध्ये आपली जिथं श्रद्धा असते, जिथं देवाचरणी आपण नतमस्तक होतो, त्या पूजा अर्चा, होम हवन, विधिवत पूजा आपण नेहमीच करतो ना आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या. त्याप्रमाणे मान्य भरतशेठ यांची कुठं ज्या देवाच्या ठिकाणी श्रद्धा होती तिथं जर त्यांनी होम हवन केला, देवाची पूजा अर्चा केली, तर त्याला अघोरी म्हणणं. आता बघा, तिथं त्या पूर्ण व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ मी देखील बघितला, तिथं कुठं काय अघोरी प्रकार दिसतोय का? होम हवन चाललंय, आहुती देत आहेत, आणि त्याप्रमाणे तो एक हिंदू धर्मामध्ये जसा आपण एखादा धार्मिक विधी करतो तसा तो विधी आहे. पण त्याला काय म्हणतो आपण, त्याला अघोरी विद्या म्हणणं आणि काहीतरी मिळवायसाठी केलं म्हणणं योग्य नाही. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. आपण जिथं श्रद्धा मानतो, जिथं आपण श्रद्धा ठेवतो, त्या देवाबद्दल त्यांची आराधना करणं, पूजा अर्चा करणं, त्यांचं विधी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण मग आज ते सूरज चव्हाण सांगत होते की म्हणे आमच्याकडे अजून एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये अघोरी असल्याचं काहीतरी आहे आणि काही दिवसात रिलीज करू, आणि त्यांचं तर म्हणणं आहे की हे पालकमंत्रीपदासाठीच केलं. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे ह्याला महत्त्व नाही ना. मान्य भरतशेठ असं कधी म्हटलेत का? किंवा ते पुरोहित जे होते विधी करणारे त्यांनी कुठं काय असं सांगितलंय का? किंवा ते सांगण्यापेक्षा जे काय तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं त्याच्यामध्ये कुठं काय असं वाक्य आलंय का? असं काहीच नाही ना. त्यामुळं श्रद्धेपोटी केलेला तो विधी त्याला सुद्धा अघोरी म्हणणं आणि काहीतरी पद मिळवायसाठी करतायत असं म्हणणं, हे म्हणजे हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि मी भरतशेठना गेले अनेक वर्ष ओळखतो. एक निस्वार्थी माणूस आहे, जे मनात असेल ते बोलून दाखवणारा माणूस आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या श्रद्धेपोटी केलेला तो विधी आहे, त्याला अघोरी म्हणणं योग्य नाही. शेवटचा प्रश्न, युतीला इतकं मोठं भरघोस यश मिळालं, ज्याच्यामध्ये आता परत एक नवीन कॉम्प्लिकेशन्स होताना दिसते की युतीचेच एकमेकांच्या विरोधात जे उमेदवार होते त्यांना घेण्याचं स्पर्धा खूप लागलेली आहे. त्याच्यामुळं खरंच हे यश डोकेदुखी पुढे ठरलं असं दिसतंय. विशेषतः तुमच्या मतदारसंघापासूनच सुरुवात करू आपण. म्हणजे पाटणकरांना भाजपने घेतलं, दुसरीकडे अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात घेत आहेत. आता वास्तविक बघा, महायुतीमध्ये आम्ही आहोत. आणि महायुतीमध्ये सुरुवातीला देखील अशी चर्चा झाली होती की जे आपले महायुतीचे आमदार आहेत, ज्या मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत, त्या आमदारांना कुठेही डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना त्यांचं काम करू द्यायचं. पण आता काही ठिकाणी हे घडलं आहे. जसं तुम्ही माझं पाटणचं उदाहरण दिलं की ज्यांचा मी 35,000 मताने विधानसभेला पराभव केला आणि एकदा नाही, त्यांचा मी 4 वेळा पराभव केला आहे. पण अशा लोकांना काही लोकांनी पक्षामध्ये प्रवेश दिला. मी याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही. मला जे काय बोलायचं आहे ते माननीय फडणवीस साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी मी बोललेलो आहे, आणि दोघांनी जे काय आश्वस्त मला करायचे ते केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, ह्या पक्षांतर्गत गोष्टी आहेत, महायुती अंतर्गत गोष्टी आहेत. पण पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनाच ही ताकदवान असेल, शिवसेनाच ही पहिल्या नंबरवरती असेल, आणि महायुतीमध्ये शिवसेनेचा असणारा तो बालेकिल्ला हा कायम भगव्याचाच बालेकिल्ला राहील, एवढंच मी सांगतो. पण साहेब, असे एकमेकांच्या विरोधातल्या लोकांना घेणं म्हणजे तुमचं स्वतःचं उदाहरण तर झालं, अनेक ठिकाणी म्हणजे नाशिकचं सुद्धा बघितलं तर ते सुद्धा अस्वस्थ करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. युतीसाठी ही डोकेदुखी नाही का होणार? या बाबतीत माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर जी महायुतीची समन्वय समिती आहे राज्याची, 2 मंत्री भाजपचे, 2 मंत्री शिवसेनेचे आणि 2 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे,
कदाचित येणाऱ्या मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आहे, या मंगळवारी होऊ शकली. जो नेत्यानं विचार दिलेला आहे आम्हाला, मुख्य नेत्यांनी, तो घेऊन पुढे चाललोय. त्यामुळं अशाच लोकांच्या पाठीमागं ही मुंबईतली जनता राहील, मुंबईकर राहतील आणि मुंबई महापालिकेवरती सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल, एवढंच फक्त मी आज सांगेन. माझं तेच म्हणणं आहे की उबाटापेक्षा जास्त नगरसेवक राहतील का? नक्की मी तुम्हाला सांगतो, विश्वासानं सांगतो. कसं आहे, आम्ही जास्त बोलून दाखवत नाही. म्हणजे अगोदर संजय राऊतांसारखं बोलायचं की एवढे जागा आमच्या निवडून येतील आणि मग निकाल लागल्यावर सांगायचे की ईव्हीएममुळं त्या पडल्या. असलं काय बोलायची आम्हाला सवय नाही, तसली आमची शिस्तसुद्धा नाही. आम्हाला पक्षानं ते शिकवलेलं नाही. आम्हाला पक्षाने एकच शिकवलेलं आहे की जो पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे तो आदेशानुसार काम करायचं आणि आम्ही ते करू. मी एवढंच सांगतो आपल्याला, उबाटापेक्षा पण जास्त जागा आमच्या निवडून येतील आणि मुंबई महापालिका ही महायुतीचीच असेल. धन्यवाद. व्हिडिओ अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.